समाचार अब तक, सत्य का साहस। अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट बघत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या सोहळ्यासाठी जगभरातून मान्यवर येणार असून अनेक देशातून खास भेटवस्तू पाठवल्या जात आहेत। प्रभू श्री रामासाठी प्रत्येक राज्य योगदान देत आहे, त्यामध्ये महाराष्ट्र देखील मागे नाही। राज्यातील नागपूरमधील सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येमध्ये विश्वविक्रम नोंदविणार आहेत। शिरा तयार करण्याची जय्यत तयारी आतापासून सुरू करण्यात आली आहे। या शिरासाठी प्रचंड आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई सध्या नागपूरमध्ये तयार केली जात आहे। या कढईचे विविध मंदिरात विशेष पूजनही केले जाणार आहे। त्यानंतर शेकडो किलो वजनाची ही कढई लवकरच अयोध्येच्या दिशेने रवाना केली जाईल। त्याचबरोबर या उपक्रमासाठी लागणारे विविध पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणाहून अयोध्येत आणले जाणार आहे। हा विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर यांनी या उपक्रमाबाबत अधिकची माहिती दिली आहे। याबद्दल बोलताना विष्णू मनोहर म्हणाले, राम हलवा तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 तासांचा कालावधी लागणार आहे। आम्ही सकाळी 6 वाजता हलवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू। त्यानंतर आम्ही त्यातील नैवेद्य म्हणून भगवान रामाला देऊ। मंदिर आणि शहरातील भक्तांमध्ये स्वयंसेवकांमार्फत हा प्रसाद वितरित केला जाईल। 24 ते 26 जानेवारी दरम्यान हे आयोजन करण्यात येणार आहे। शिरासाठीचा खास रवा नागपूरमधून जाणार आहे, तर खास तूप तिरुपतीवरून आणले जाणार आहे। शिरात टाकला जाणारा सुका मेवा काश्मीरमधून आणण्यात येईल। हा विक्रम माझा वैयक्तिक नसेल, तर तो प्रभू श्री रामांच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतूनच हाती घेतला आहे, अशी प्रक्रिया शेफ विष्णू मनोहर यांनी दिली। समाचार अब तक साठी रिंकू पांडतावने, नागपूर।